यस मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। तुम्ही गाडी जी पाहताय ना, ती एक लेजेंडरी गाडी आहे, डिझेल इंजिन सोबत येणारी टोयोटाची इटिओस लिवा। 2011 साली जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये टोयोटाने पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लॉन्च केलेली होती। 2020 पर्यंत म्हणजे 10 वर्षापर्यंत जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये विकली जात होती। बट BS6 नॉर्म्स आले 2020ला आणि टोयोटाने फायनली ही गाडी बंद केली। आता हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा माझा काय माहिती का, काय होतं, वेळेनुसार आपण पुढे जात राहतो। बट एक काळ होता या गाड्यांचा, आणि जेव्हा कधी पण तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करणार ना, त्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की मराठीतून अशा जुन्या गाड्यांची माहिती पाहिजे, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करणार आहे। जवळपास जर पाहिलं तर 6 ते 8 लाखाच्या एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये विकली जात होती। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या गाडीबद्दल एकदा हटके जे आहे ते डिटेल माहिती सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, हे जे व्हेरियंट आहे हे व्ही आहे बरं का, म्हणजे याच्यावरती VXD सुद्धा एक येत होतं, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पोर्टी लुक होता। बट नॉर्मल व्हेरियंटमध्ये हे टॉप मॉडेल होतं। आता हे जर पाहिलं थोडंसं फेस लिफ्टेड आहे। जुनी जी टोयोटा इटिओस होती त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला जो चेंज आहे तो पाहायला भेटतो हेडलॅम्पमध्ये, ओव्हरऑल ग्रिलमध्ये। बट ओव्हरऑल बॉडी जर पाहिली ना तर ती तुम्हाला सेम या गाडीची पाहायला मिळणार आहे। फ्रंट साईडने जर पाहिलं ना, एक बेसिक आणि सिम्पली क्लेवर जो लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो बरं का। तुम्ही पाहू शकता रेडिएटरसाठी प्रॉपर ग्रिल आहे, टोयोटाचा लोगो आहे, हेडलॅम्प जर पाहिलं हॅलोजनमध्ये आहे, आणि फोग लॅम्प देखील तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात। सोबतच या गाडीची मेन USP जर पाहिली ना, किंवा इटिओस लिवामध्ये किंवा इटिओस जी सिडॅनमध्ये येते ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल वायपर इथे मिळतो। येस, देर इज नो डबल वायपर, सिंगल वायपर इथे देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता भाई। त्यामुळं ही गाडी आहे ना बऱ्यापैकी फेमस झाली। आता सिंगल वायपरमुळे आहे ना, तुम्हाला वाटत असेल की पूर्ण ग्लास जे आहे ते क्लीन नाही होणार, बट तुम्ही जर पाहिलं याची लेन्स जर पाहिली ही भरपूर मोठी आहे, त्यामुळे ऑलमोस्ट पूर्णपणे जो ग्लास एरिया आहे ना, ही जी विंडशील आहे हा वायपर जो आहे तो क्लिअर करत होता। गाडी जर पाहिली तर तुम्हाला इथे अलॉय व्हील टॉप मॉडेलमध्ये जे आहे ते पाहायला मिळतात। 15 इंचेसचे आहेत, 185 60R 15चा जो टायर प्रोफाइल हा तुम्हाला इथे मिळून जातो। जवळपास 180 mm दरम्यान जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो। पाहू शकता जे डोर हँडल आहे ना ते सुद्धा एकदम प्रॉपर आहेत। रिअरमध्ये आपण जर आलो असं काय जो लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो। इथे VDची बॅजिंग आहे, मागच्या साईडला जो वायपर आहे हा देण्यात आलेला आहे। बाकी सिम्पल बरं का, टोयोटा जशा गाड्या बनवतो ना, म्हणजे आत्ता नाही बरं का, आधीच्या टोयोटाच्या आपण जर गाड्या पाहिल्या ना तर एकदम सिम्पल लॉजिकनुसार जे आहे ते गाड्या बनवतो। जसं युटिलिटी आपण ज्याला म्हणतो ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, एक प्रॉपर रिलायबल गाडी पाहिजे, तर त्या गाडीचं जे स्वरूप आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं। आता रिलायबिलिटी म्हटलं की महत्त्वाचा गोष्ट आहे ते टोयोटाचं इंजिन। येस, आणि ह्या गाडीचं जे इंजिन आहे ना भाई, म्हणजे ज्यांच्या कोणाकडं पण टोयोटाची ह्या गाड्या असतील ना पेट्रोल डिझेलमध्ये, आणि मोस्टली डिझेलमध्ये लोकांनी जवळपास 5-7 लाख किलोमीटर या गाड्या चालवल्या आहेत। तुम्ही पाहू शकता जवळपास 67 HP आणि 180 Nm जो टॉर्क हे इंजिन जनरेट करायचं। आवाज वगैरे सुद्धा नाही या गाडीचा। मी आत्ता चालवली बरं का ही गाडी, बट तुम्हाला सांगतो की तो फील आहे बरं का टोयोटाच्या ह्या गाड्यांमध्ये। त्यामुळे टोयोटा इंडिया तुम्हाला खरंच विनंती आहे, तुम्ही जे मारुतीच्या गाड्या रिबॅच करून विकताय ना ते थोडंसं थांबवा, आणि तुमच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये खरंच गरजेच्या आहेत। बाकी इथे तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंट देखील मॅन्युअली जे आहे ते मिळून जाते। सीट्स असे काय आहे, तुम्हाला कीज दाखवायची राहून गेली। सो अशी काही कीज आहे, लॉक अनलॉकचं बटन आहे, आणि तुम्हाला कीज मिळून जाते। सो रिमोट देखील तुम्हाला डेडिकेटेड ह्या गाडीमध्ये मिळून जातो। तुम्ही पाहू शकता लॉक अनलॉक, जे डोअर लॉक अनलॉक करायचे ना ते बटन इथे देण्यात आलेले आहे। ORM तुम्ही इथनं सेट करू शकता, आणि हे तुम्ही पाहू शकता जे हेडलॅम्पचे जे लेवल आहेत ना ते तुम्ही इथनं सेट करू शकता। 1, 2 आणि 3 असे जे आहे ते देण्यात आलेले आहेत। इथनं तुम्ही बोनट जो आहे तो ओपन करू शकता। इथे पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत, आणि सिम्पली तुम्ही 1 लिटरची जी बॉटल आहे ती इथे ठेवू शकता। असं काय तुम्हाला ओव्हरऑल स्टेअरिंगचा जो लेआउट हा पाहायला मिळतो। आपण एकदा गाडी आहे ना ऑन करून घेऊया बरं का। येस, आवाज आहे ना, आवाज भाई, म्हणजे असं वाटतं इनोवामध्ये बसल्यासारखा जो फील आहे तो। हायड्रोलिक तुम्हाला पॉवर स्टेअरिंग इथे मिळून जातं, आणि ओहो, म्हणजे हा जो फील आहे ना तो दणकट फील हा ह्याच गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो बरं का। अजून एक जर पाहिलं तर असे हे जे AC वेंट्स आहेत हे इथे देण्यात आले। तुम्ही पाहू शकता जुन्या ज्या गाड्यांमध्ये ते कसे होते, तर समजा तुम्हाला पूर्णपणे क्लोज करायचे अशा पद्धतीने क्लोज करू शकता। भाई काय डिझाईन आहे, ते प्रॉपर असं नाही का,
त्यानंतर नॉर्मली आपण स्पीडोमीटर इथे पाहतो ड्रायव्हरच्या पुढे, बट तो मिडलला देण्यात आलेला आहे. इथे स्पीडोमीटर आहे, RPM मीटर, बेसिक इन्फॉर्मेशन बरं का. कुठलंही असं जे जास्त जे काय त्याला म्हणतो ना आपण की स्क्रीन वगैरे द्यायची, फॅन्सी वगैरे बनवायचा काहीच नाही. सिम्पल. इथे किती वाजलेले तुम्ही पाहू शकता. फ्यूल, ऑडोमीटर आणि ट्रिप आहे, ट्रिप बी. म्युझिक सिस्टीम जर पाहिली अशी काय आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करते बरं का. देर इज नो डाऊट. इथे जर पाहिलं तुम्ही इथनं फोन रिसीव्ह करू शकता, कट करू शकता, बाकी ब्लूटूथला देखील कनेक्ट जे आहे ते करू शकता. बटन्स तुम्ही पहा, प्रॉपर असे बटन्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. ते नो डाऊट. इथे 2 AC वेन्स आहेत आणि अगेन त्या साईडला सुद्धा जो AC वेन्स हा देण्यात आलेला आहे. बाकी स्टेअरिंग व्हीलवरती तुम्हाला इथे जे बटन्स आहेत, व्हॉल्यूम अप डाऊन, इथनं तुम्ही ट्रॅक जे आहे ते चेंज करू शकता, मोड चेंज करू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्हाला जे स्टेअरिंग व्हील आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे. 5 स्पीडचा गिअरबॉक्स आहे आणि शिफ्टिंग करण्यासाठी ना भाई खरंच फील आहे बरं का. नो डाऊट. इथे जर आपण आलो इथे तुम्हाला जो 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे तो देण्यात आलेला आहे. बाकी तर काय 2 कप होल्डर, इथे देखील हँडब्रेकची जागा आहे आणि प्लस टोयोटाने ना एक चांगलं म्हणजे युटिलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं मोबाईल ठेवण्यासाठी इथे प्रॉपर अशी जागा आहे. कुठलाही विषय नाही. इथे देखील बॉटल होल्डर आहे. त्यामुळे असे विचार करून बऱ्यापैकी जुन्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आता तेवढा जो विचार हा कोणीच करत नाही. इथे जर पाहिलं कूल ग्लब बॉक्स आहे आणि ग्लब बॉक्स बघा तुम्ही किती मोठा आहे. सो असा काय स्पेस आहे. रिअरला सुद्धा पाहूया आपण की किती स्पेस जे आहे ती ही गाडी ऑफर करते. तुम्ही पाहू शकता स्पेस भरभरून आहे. देर इज नो डाऊट. मस्त स्पेस तुम्हाला मिळून जातो. इथे 3 ॲडल्ट थोडंसं ॲडजस्टमेंट करून जे आहे ते बसू शकतात. इथे जो आर्मरेस्ट हा देखील 3ऱ्या पॅसेंजरसाठी देण्यात आलेला आहे बरं का, तुम्ही पाहू शकता. सो असा काय ओव्हरऑल जो लेआउट हा तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो. तुम्हाला एकदा डिक्की दाखवतो मी. आणि बूट जर पाहिला तर तो सुद्धा प्रॅक्टिकल असणार आहे हॅचबॅकच्या हिशोबाने बरं का. ते पहा चांगल्या पद्धतीने तुम्ही साहित्य ठेवू शकता आणि इथे स्पेअर व्हील देखील तुम्हाला डेडिकेटेड मिळून जातं. इथे साऊंड आहे तुम्ही पाहू शकता. तो रिअरमध्ये सुद्धा तुम्हाला जो डिफ वगैरे हा मिळून जातो. अशा काही गाड्या आहेत बरं का मार्केटमध्ये ज्या की एक दाखवतात रिलायबिलिटी काय असते, एक प्रॅक्टिकॅलिटी काय असते आणि एक व्हॅल्यू फॉर मनी ज्याला आपण म्हणतो ना, जे पैसे देऊन आपण जिथे पैसे खर्च केले त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली फुलफिल करणारी गाडी मिळते. सो त्यापैकीच एक टोयोटा इटिओस लिवा हॅचबॅक आहे. या गाडीचं जे सिडान व्हर्जन आहे एक टॅक्सी परमिटमध्ये भरपूर चाललं बरं का. बट कालांतराने BS6 नॉर्म्स आले. टोयोटाने देखील या गाडीचा जो सेल्स आहे हा कमी होत होता, त्यामुळे त्यांनी ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. बट माझ्या मते डिझेल इंजिनमध्ये सुद्धा ही गाडी जर पाहिली ना आजच्या घडीला एक सेन्सेबल प्रोडक्ट आहे, जो की तुम्ही जर घेऊ इच्छिता पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये आणि एक 4-5 वर्ष गाडी वापरायची आहे, कुठलाही जास्त प्रॉब्लेम नको आहे गाड्यांमध्ये, तर ही गाडी नक्कीच तुम्ही विचार करू शकता. शॉ कार्समध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. बट तुम्ही हा व्हिडिओ जोपर्यंत पाहत आहे तोपर्यंत ही गाडी सेल झालेली असेल. सो यूज कार मार्केटमध्ये तुम्हाला ह्या गाड्या मिळतीलच. सो विचार करा. बाकी तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर मला नक्की सांगा बरं का. मी पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये असे जे व्हिडिओ आहे नक्कीच करण्याचा जो प्रयत्न हा करेल. धन्यवाद.